नमस्कार मंडळी, तुम्ही कांदा किंवा बटाट्याची भजी नेहमीच खात असाल, परंतु आज आपण अतिशय वेगळ्या चवीची आणि स्वादिष्ट कुरकुरीत अशी कोबीची भजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कोबी ॲड करायचा आहे। त्यानंतर इथे 1 चमचा हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट मी यामध्ये ॲड केली आहे। नंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता थोडं थोडं करून पाणी घालून या पिठाचं आपल्याला भजीसाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर आपण नॉर्मली कांदा भजीसाठी ज्या कन्सिस्टन्सीचं बॅटर करतो तसंच बॅटर आपल्याला इथे बनवायचं आहे। तर इथे आपलं बॅटर बनवून तयार आहे। आता भजी तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे। हे तेल व्यवस्थित कडकडीत झालं की आपल्याला या तेलातून 1 चमचाभर तेल या बॅटरमध्ये ॲड करायचं आहे व बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे आपली भजी मस्त कुरकुरीत होता। इथे आपण सोडा किंवा कुठल्याही इनो वगैरेचा यूज केलेला नाही आहे। आता एक एक करून तेलामध्ये मावेल इतपत भजी आपल्याला इथे तेलात सोडून घ्यायची आहे। अगदी मीडियम फ्लेमवरती सतत हलवत ही भजी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। अगदी 3 ते 4 मिनिटात ही भजी आपली अतिशय छान अशी कुरकुरीत बनवून तयार आहे। चला आता आपण यांना बाहेर काढून घेऊया। तर ही भजी खायला अगदी स्वादिष्ट लागतात, तेव्हा तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।